6 दिवस ओपन होऊन झालेत मित्रांनो आणि 6व्या दिवशी आम्ही इथं आलेलो आहे. आताच आम्हाला योग्य आदित्यनाथ जे दिसले म्हणजे एकदम अशी VIP ट्रीटमेंट आम्हाला इथं पण भेटली मित्रांनो. त्यांनी हात वगैरे दिला वगैरे बोललो म्हणजे बघा अंगावर काटा आलाय नाही का. कंटिन्यू दर्शन चालू आहे. दर्शनासाठी असं स्लॉटचं काही चालणार नाही. जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तुमच्या सगळ्या इथंच काढून टाका. रोहित इथून पुढे ब्लॉगिंग नाही करणार. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता मित्रांनो आपण थेट आलो अयोध्यामध्ये. बाय रोड अयोध्या पहिल्यांदाच कोणतरी मराठीमध्ये व्लॉग टाकत असेल असं मला वाटतंय, कारण की मी पाहिले भरपूर तर कोणीच टाकलेलं नाही. तर आपलाच व्लॉग हा फर्स्ट असणार आहे. तर सगळे एकदम रेडी झालेत, एकदम टाकाटाक, सगळे एक्सायटेड आहेत जाण्यासाठी. खूप मस्त वाटतं. आता आत गेल्यावर बघू काय वातावरण आहे. हो, तर आता तसं आम्ही लवकरच आलो होतो वाराणसीवरनं, पण सगळं आवरणं वगैरे वेळ झाला. हे 2 नाले की आमचे वेळ लावलेले आवरायला टॉयलेटला इतका वेळ लावते बस रे बस. चालायचंच आता एवढं तेवढं काय. चला तर आपण थेट आता मंदिराच्या दिशेने जाऊया. मित्रांनो आम्ही इथं लेट नाईट आलो होतो, त्याच्यामुळे आमच्या गाड्या भरपूर पुढं आल्या. नाहीतर तुम्ही जर का म्हणजे कारने वगैरे येत असाल तर गाड्या तुम्हाला खूप लांब लावा लागतात. एवढ्या पुढे ते येऊ देत नाही. तिथनं तुम्हाला काहीतरी ऑटो वगैरे किंवा मग चालत जसं तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्हाला येता येईल. तर आता आम्ही आमच्या रात्री आल्यामुळे आमच्या गाड्या जरा जवळ लागल्या होत्या. तर आता ते आम्हाला सोयीस्कर पडलं थोडं, आणि काहीतरी जवळपास 500 मीटरच्या अंतरावरच होतो आम्ही. आणि आता आलो आहे थेट मंदिराजवळ. आहे बघा, हे इथे मंदिर तुम्हाला दिसत असेल. तिथलं एंट्रेन्स आहे आपल्याला. त्याला 1 नंबर गेट येतो. स्वच्छता बाकी 1 नंबर केलेली आहे मित्रांनो. सगळं स्वच्छ आहे एकदम. जिथे तिथे सगळे आर्मी वगैरे पोलीसवाले ते खूप असा बंदोबस्त एकदम हे आहे. आणि बाकी क्राऊड पण तसा भरपूर आहे. आता 10 दिवस झाले तो ओपन होऊन, तर त्याच्यामुळे 10 पण नाही, किती झालेत रे आज? 6 दिवस झालेत का? हां, 6 दिवस ओपन होऊन झालेत मित्रांनो. आणि 6व्या दिवशी आम्ही इथं आलेलो आहे मित्रांनो. आता आम्ही 1 नंबर गेटमधून आम्ही एंट्री केली. आता तुम्ही मागे बघू शकता एकदम कडक असा बंदोबस्त आहे. आता बघा आम्ही आत एंट्री केली मित्रांनो. आता माझ्या मागे दिसतंय तुम्हाला ते, तिथनं चेकिंग करतात पूर्ण. म्हणजे तुमच्या बॅग्स वगैरे काय असेल तर तुम्हाला त्या स्कॅन वगैरे करावं लागतं. तिथनं चेकिंग होते आणि मग तुम्ही इकडे एंटर केल्या जातात. मंदिराचा भाग तो त्या साईडला आहे मित्रांनो, पण आम्ही आता ह्या बाजूने आता इथे चेकिंग वगैरे करून आपल्याला इकडनं पाठवल्या जातात. मित्रांनो आता आपल्याला इथं सांगितलं की मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर आता चपला वगैरे आपल्या इथं ठेवावं लागेल आणि सामान वगैरे तिथं ठेवावं लागेल. तर आपण आपला कॅमेरा वगैरे सगळं जमा करू. मित्रांनो हे बघा, आता इथं लॉकर जी सुविधा आपण मोबाईल वगैरे ठेवलं तर तिकडनं आपल्याला एंट्रन्स आहे की आपण मंदिराच्या मार्गाला जाऊ. तर आपला आता मोबाईल ते जरा जप्त करायचे. जरा वाईट वाटते. काय वाटतं? आम्ही दाखवू शकत नाही आता, पण इथून पुढे बघू. आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स सांगू. एक्सपिरियन्स तर नक्की सांगू. काय म्हणतोस? अर्धा तास होतं म्हणते दर्शन. अर्ध्या तासात होऊन जाईल म्हणते. क्राऊड आहे बरं तसा, पण मोबाईल नियोजन 1 नंबर आहे. साफसफाई एकदम कडक. पोलीस बंदोबस्त पण खतरनाक आहे. पण इथं आला ना तर अशी एक वेगळीच फिलिंग येते मित्रांनो, नाही का. कारण की 6 दिवसच झाले ओपन होऊन आणि तेवढ्यात आम्ही इथं आलो आहे. भाग्यच म्हणावं आमचं. चला आता आपण आपली बाकीच्या वस्तू आतमध्ये ठेवून देऊ. इथे लॉकरकडे आपण आलो आहे. आता आहे जरा क्राऊड आहे जरा. ठीक आहे, मोबाईल वगैरे नसलं की तेवढंच लवकर होऊन जातं. क्राऊड पण लवकर रिकामा होऊन जातो. पुढे ठेवायचं आपण. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे की जे आपण चप्पल वगैरे ठेवलं ना ते पूर्ण निःशुल्क आहे बरं का. तिथं वेगवेगळे हे दिलेले, आपल्याला एक कार्ड दिलं त्यांनी, त्याच्यावर आपला नंबर आहे. तिथे जायचा, आपण नंबर सांगायचा आणि घ्यायचा. निःशुल्क आहे एकदम. पैसे वगैरे त्यांनी काही घेतलेले नाही आपल्याकडनं. तो चुकून पप्पांचा कुर्ता घेऊन आलाय. आता आम्ही सगळ्यांनीच कुर्ता घातला होता, मग त्याला पण थोडे वाटले की घालू घेऊ. एवढं काही नाही मित्रांनो, काय चालतच असते. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, वॉच वगैरे काही चालणार नाही. जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तुमच्या सगळ्या इथंच काढून टाकावं लागेल आणि इथं जमा करून फेकून जात. मेटल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काही तुम्ही हे करू शकत नाही, सगळे इथे जमा करावं लागेल. आपल्याला कॅमेरा पण इथेच जमा करावा लागेल मित्रांनो. जस्ट दर्शन घेऊन आलो आहे. हे बघा अंगावर काटा आला आहे नाही का, एवढं भारी. जेव्हा म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो मित्रांनो. आता आम्ही इथनं एंट्री करत होतो आणि आमचं नशीब एवढं भारी मित्रांनो की आम्ही एंट्री करताच आम्हाला योगी आदित्यनाथ जे दिसले. आम्ही इकडं साईडला थांबलो होतो आणि सगळे आम्ही कुर्त्यामध्ये होतो. तर पोलिसांनी फक्त आम्हाला 4-5 जणांना थांबवलेलं. तर त्यांनी जेव्हा थांबवलं तर आम्ही 4-5 जणच जात होतो. म्हणजे एकदम अशी VIP ट्रीटमेंट आम्हाला इथं पण भेटली मित्रांनो. आणि पुढे गेलो त्याच्यानंतर आम्ही साईडला थांबलो होतो. त्यांनी हात वगैरे दिला वगैरे बोललो, म्हणजे जय श्रीराम वगैरे बोललो त्यांच्याशी. जास्त काही इंटरॅक्शन नाही झालं. आणि मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरातनं पण एवढ्या जवळनं दर्शन. आणि मित्रांनो जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा जो म्हणजे सेटअप होता पूर्ण सजवलेलं वगैरे, अजून पण हे तसंच होतं तिथं. तर मित्रांनो जे म्हणजे व्हिडिओमध्ये बघत होतो आत्तापर्यंत आणि जे प्रत्यक्षात बघण्यात आलं आत्ता, एवढं मित्रांनो म्हणजे तो अनुभवच एक वेगळा होता. कारण की सुरू होऊन काहीच दिवस झालेले, जसं मी तुम्हाला बोललो की 6 दिवस झाले सुरू होऊन, आणि तेवढ्यात आम्ही इथं आलो. आणि हे बघा तुम्हाला जे म्हणलं इंटरेस्ट आहेत ना, आत मित्रांनो मोबाईल वगैरे खूप स्ट्रिक्ट चेक केले जातात आणि तुम्ही काही अलाउड म्हणजे ते अलाउड करत नाहीत की आत तुम्ही काही घेऊन जावा. पण एक खरंच असा आत जय श्रीरामचा जो नारा वगैरे होता आणि असा अंगावर काटा येणार हे सगळे जल्लोषामध्ये एवढे हे करत होते मित्रांनो. आणि खरंच खूप भारी वाटतं की ह्या सणाचे आम्ही पण भागीदार झालो की 6 दिवसानंतरच आम्ही इथे आलो आणि आम्हाला दर्शन भेटलं. आणि दर्शनासाठी जास्त वेळ लागलाच नाही मित्रांनो. जवळजवळ आम्ही 15 ते 20 मिनटातच आमचं दर्शन झालं आणि ते पण एकदम जवळून. आणि डोळे भरून आम्ही रामलल्लांना बघितलं आहे. काय म्हणजे एक आमच्यासाठी एक भारी क्षण होता हा मित्रांनो. द स्ट्रगल इज रिअल. फोटो काढण्यासाठी काय काय चाललंय. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही आलात तर थोडं म्हणजे लवकर यायचं आहे, कारण म्हणजे जेणेकरून गाड्या तुमच्या पुढे येतील. आणि आपण बघतो की हॉटेलचे रेट्स वगैरे वाढलेत आहेत. हॉटेलचे रेट्स पण तुम्हाला कमी दरात पण भेटून जातील असं काही नाही. आणि दर्शनाला असं दाखवतात की खूप वेळ लागत आहे स्लॉट वगैरे. आम्हाला तसं स्लॉट वगैरेचं काही बघायला नाही भेटलं. आम्ही म्हणजे कमी वेळेतच आमचं दर्शन झालं आहे. आणि आम्ही विचारल्यानुसार की कंटिन्यू दर्शन चालू आहे. दर्शनासाठी असं स्लॉटचं काय ते म्हणजे थांबवत नाहीत. कंटिन्यू दर्शन चालू आहे. तुम्ही कधी आला तरी तुमचं दर्शन होऊन जाईल आणि लवकर दर्शन होतं आहे. फक्त मेक शुअर की एवढं आहे की तुम्हाला. आणि लेडीजसाठी एक स्पेशल सांगायचं की लेडीजसाठी बँगल्स वगैरे काही चालत नाही इथे. आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही काही ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारचं काय आहे तर येताना ह्या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या. आणि बाकी मस्त मंदिराचा परिसर एन्जॉय करा. खरेच मित्रांनो एक नाही का खरंच विजिट करण्यासारखी गोष्ट आहे. आणि अजून हे म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये आहे. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर अजूनच भारी दिसणार आहे. त्याची पण आपल्याला वाट आहेच अजून बघायची. येऊ आपण पण परत एकदा जाऊ पूर्ण कंप्लीट झाल्यावर. पण आत्ताचा क्षण मित्रांनो अस्मरणीय आहे आमच्यासाठी तरी, खूपच भारी. तर या तुम्ही पण विजिट करा मित्रांनो. जर का तुम्ही थंडीत येत असाल तर अशा प्रकारचे फ्लेम जे आगीचे एक नाही का एक प्रकारे तसे तयार होते. आणि त्याच्याने म्हणजे वातावरण असं गरम राहतं. तर खाली सिलेंडर त्याला अटॅच केलेले आहेत आणि वरनं आगीची फ्लेम ही चालू राहते. तर अशा प्रकारचं एक केलेलं आहे. ते थंडी सध्या खूप सकाळचे जर का आला तर फार असं तोंडातनं वाफा निघतात एवढी थंडी येते. तर त्यामुळे ते तशा प्रकारचं हे केलेलं आहे. बघा आपल्याला इथे पुढे पण एक ग्रुप बघायला भेटते ह्या साईडमध्ये. अशा याच्यामध्ये आहेत. मित्रांनो जर अयोध्येला येत असाल तर तुम्ही इथं हनुमानगडी म्हणून आहे तिथं नक्की या. कारण की ह्या आधी जेव्हा मंदिर नव्हतं तर सगळे इथं हनुमानगडी या मंदिरालाच व्हिजिट करण्यासाठी येत होते तेव्हा अयोध्येमध्ये. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंटमध्ये होते तर पहिले लोक इथे येऊन जायचे असं एक होतं. तर आता आम्ही त्या मंदिरात चाललो आहे. तुम्ही आले तर या. मंदिराच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला 501 मीटरवरच असेल आहे. खूप जवळ आहे. तुम्ही चालत येऊ शकता अशा अंतरावर मित्रांनो. तर आपण आता मंदिरात जाऊया. जय श्रीराम.
आपलं गडी हनुमान बघून झालेलं आहे. तर आपलं आता आपण इथून आता मथुरेकडे जाणार आहे. तर आपला अयोध्येचा व्लॉग हा इथंच संपतोय मित्रांनो. खूप आपण इन्फॉर्मेशन जशी आपल्याला भेटली तशी आपण सांगता आले, जसा आपल्याला अनुभव आला तसा आपण याच्यात सांगत गेलो. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल. तर जास्तीत जास्त शेअर करा जर का कोणी तुमच्या मित्रापैकी कोणी येणार असेल वगैरे तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आम्ही इथं जेवायला आलेलो आहे. एक्झॅक्ट मंदिराच्या लेफ्ट साईडलाच बाजूला आहे. तर इथं खूप सारे युट्यूबर आहे. नमस्ते बाई. आमचं बघून सगळी इथं आलेले. बरं वाटलं. 120 रुपयाला थाळी मित्रांनो. थाळीमध्ये आपल्याला भेटणार आहे 4 रोट्या, सब्जी, दाल फ्राय आणि चावल. मजाची गोष्ट ते दोघं पळून गेलेले आहेत. मित्रांनो रोहित इथून पुढं ब्लॉगिंग नाही करणार. सगळे आता भाऊ लाईक करायला, सबस्क्राईब करायला, बघायला आता काय करावं, पण करू टाका. काय असं असते राव, एवढे मेहनतीने आम्ही कष्टाने एवढं करतो आणि तुमचं प्रतिसाद नाही म्हणलं काय.